नमस्कार. अ, आम्ही पार्लेकरच्या या नव्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अ, तुम्हाला माहिती आहे आजचा विषय आहे मराठी सिनेविश्व आज आणि उद्या. आणि हा विषय घेण्याचं एक कारण आहे की नुकताच तुम्हाला माहिती असेल की समायरा या सिनेमासाठी राज्य शासनाचे जे पुरस्कार जाहीर झाले त्याच्यात आपल्या पार्लेकरांनी हॅट्रिक केली असं म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शनाचं सर्वोत्कृष्ट हो. दिग्दर्शनाचं पारितोषिक ऋषी देशपांडे यांना मिळालं. त्याच्यानंतर कथा पटकथा आणि संवादाचं सर्वोत्कृष्ट पुरस्कार सुमित तांबे यांना मिळालं. आणि सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्टर म्हणून निहार शेंबेकर यांना पुरस्कार मिळाला. हे तिघही आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचं तिघांचंही मी स्वागत करतो. आणि त्याचबरोबर तेजस देऊस्कर पण आपल्याकडे आलेले आहेत. तेजस देऊस्करांचं हे वैशिष्ट्य आहे की नुकतेच त्यांचे दोन भाषेतले दोन पिक्चर एकाच दिवशी रिलीज झाले. एक देव माणूस म्हणून मला वाटतं मराठी सिनेमा होता नाही का, आणि दुसरा ग्राउंड झिरो म्हणून हिंदी सिनेमा होता. तर हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होण्याचा एक बहुमान त्यांना मिळालेला आहे. तर अशी ही आपली पार्ल्याची सॉर्ट ऑफ मी म्हणतो एक ऋषी सोडला तर एक नवीन पिढी पार्ल्याची सिने क्षेत्रातली खूप आत्मविश्वासाने आणि खूप कॉन्फिडंटली पुढे जाताना आपल्याला दिसते. मगाशी मी म्हणत तसं पार्ल्याला एक दिग्गज कलाकारांची एक समृद्ध अशी परंपरा आहे. अगदी आपण दत्ता भट किंवा सतीश दुबाशी पासून आपण म्हणू, पार्ल्याचं नेहमीच सिने क्षेत्रातलं पार्ल्याचं योगदान खूप ठसठशीत आणि अगदी उल्लेखनीय असंच राहिलेलं आहे. आणि तीच परंपरा आपले लोक यंगस्टर्स पुढे नेत आहेत असं आपल्याला दिसतंय. आणि ते एक कारण आहे की या निमित्ताने आपण सगळे गप्पा मारूया. आणि त्याचबरोबर त्यांची काय स्वप्न आहेत, मराठी सिनेमाचं त्यांना भविष्य काय दिसतं, तर हे सगळे प्रश्न त्यांना मला विचारायचे आहेत. त्याच्याबरोबर काही मराठी सिनेमाला प्रेक्षक का मिळत नाहीत असेही काही प्रश्न आहेत, ते पण त्यांना विचारायचे आहेत. तर आपण गप्पा सुरू करूया. पण प्रथम मला वाटतं सगळ्यांची एक चांगली ओळख भाग्यश्री करून दे. येस, नक्की. हा. सुरुवातीला मी ऋषी देशपांडे सरांची ओळख करून देते. मराठी चित्रपट सृष्टीतले सिनियर आणि अनुभवी दिग्दर्शक ऋषी देशपांडे 1998 पासून ते चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. नातेसंबंध, लहान मुलांचे भावविश्व आणि सामाजिक जाणीवा हे विषय त्यांच्या अधिक जवळचे आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक नामांकित ब्रँडसाठी जाहिराती, डॉक्युमेंटरीज दिग्दर्शित केलेल्या आहेत. त्यांच्या अनेक कामांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचा प्रवास म्हणजे सुरुवातीला त्यांचा प्रवास सुरू झाला ईटीव्ही वरील आता बोला या कार्यक्रमातून, ज्यामध्ये साधारण 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडींवरती प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर झी मराठीवरील नायक ही एका निरागस आणि प्रेमळ मुलाची कथा, आणि साहिल हा झी टीव्ही वरचा हिंदीत प्रसारित झालेला अँटी ड्रग्ज डे स्पेशल लघुपट. मूकफली हे आणखी एक त्यांची एक उल्लेखनीय कामगिरी होती टेलिफिल्मच्या द्वारे. त्यांचा खुशबू नेकी की हा व्हिडिओ DIGIE ह्याचा त्याला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट व्हायरल व्हिडिओ म्हणून तो गौरवण्यात आला. जिंकी रे जिंकी हा त्यांचा चित्रपट 14 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला, आणि युनेस्कोने तर तो प्रशिक्षण किट म्हणून सुद्धा निवडला. अरे वा. त्यांच्या अनेक प्रोजेक्ट्स मधल्या विषयांच्या निवडीवरून त्यांच्यातल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचते. याशिवाय त्यांनी झी नेटवर्क, हंगामा, कलर्स, MTV इंडिया या चॅनलसाठी जवळजवळ 1000 मिनिटांचं टेलिव्हिजन कंटेंट दिग्दर्शित केलेलं आहे. आणि यातील बहुतेक कामं मुलं आणि वयीन प्रेक्षकांसाठी असून फक्त MTV वरचा कंटेंट फक्त हा मोठ्या प्रेक्षकांसाठी आहे. आता आपला दुसरा पाहुणा आहे तेजस प्रभा विजय देऊस्कर. तेजस मूळचा नागपूरचा होता. शिक्षणाने आर्किटेक्ट, स्पोर्ट्समध्ये त्यांनी अनेक बक्षिसं मिळवली. आई वडील सातत्याने नाटक क्षेत्रात काम करत असायचे, त्याच्यामुळे त्याच्या घडण्याच्या वर्षांमध्ये दिग्दर्शन, स्क्रिप्ट आणि ऍक्टिंगची ओळख झाली. काही हौशी नाटकात काम करण्याची संधी पण मिळाली, आणि त्यातून एक अनुभवांची साखळीची सुरुवात झाली. घरात नाटक, कला आणि इतर विषय यांच्याबद्दल अनेक चर्चा घडायच्या. 2006 मध्ये मुंबईत स्थलांतर केल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार करून त्यांनी विचारपूर्वक कुठेही सहाय्यक म्हणून काम न करता इंडिपेंडेंटली उभं राहण्याचा प्रयत्न केला.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांनी अजिंक्य या क्रीडा नाट्यातून दिग्दर्शकीय पदार्पण केले. पुढे 2013 साली प्रेमसूत्र, 2018 साली बकेट लिस्ट ह्या सिनेमाद्वारे त्यांनी माधुरी दीक्षितचं आपल्या मराठीत पदार्पण घडवलं. झी 5 या OTT प्लॅटफॉर्मद्वारे छत्रीवाली या हिंदी सिनेमामार्फत लैंगिक शिक्षणाचा सामाजिक मुद्दा एका हलक्या फुलक्या शैलीत मांडला. आणि या सिनेमाचे निर्माते होते रॉनी स्क्रूवाल. यंदा म्हणजेच 2025 मध्ये एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित ग्राउंड झिरो हा इम्रान हाशमी समवेतचा सिनेमा 25 एप्रिलला थिएटरमध्ये आला. काश्मीरमध्ये जवळजवळ 38 वर्षांनी पहिल्यांदा एका फिल्मचे विशेष प्रीमियरही झाले. आणि याच दिवशी लव्ह फिल्म निर्मित मराठी सिनेमा देवमाणूस हाही प्रदर्शित झाला, ज्यामध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मला असं वाटतं की एकाच दिवशी दोन वेगळ्या भाषातले दिग्दर्शकाने बनवलेले सिनेमे रिलीज होणे हाही एक एक्सेप्शनल रेकॉर्डच असा. हम्म. त्यानंतर आपला तिसरा पाहुणा आहे सुमित तांबे, लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि अनुमित मुंबई या संस्थेचा सहसंस्थापक. नाट्य, संगीत आणि चित्रपट क्षेत्रासाठी समर्पित अशी ही संस्था विलेपार्ल्यातली आहे. अभिनय कार्यशाळा, चित्रपट महोत्सव, संगीत कार्यक्रम अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो सुमितचा. दूरदर्शनवरील हिंदी मालिका टर्निंग पॉइंटसाठी त्यांनी लेखन केले आहे. लेखक, दिग्दर्शक, गीतकार आणि नाट्य प्रशिक्षक म्हणूनही तो कार्यरत असतो. INT, IPTA, सकाळ करंडक, मृगजळ, युवा महोत्सव अशा नामांकित विद्यालयीन स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं मिळवली आहेत. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांच्यासोबत कामाचाही विशेष अनुभव त्याला मिळालेला आहे. 2014 मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे पुरस्काराने त्याला सन्मानित केलेलं आहे. झी टॉकीज वरील टॉकीज लाईट हाऊस या ललित प्रभाकर आणि नेहा महाजन सूत्रसंचालित कार्यक्रमाचे पण त्यांनी लेखन केले. लॉस एंजेलिस इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मित पटकथा पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे. 30हून अधिक ब्रँडसाठी करण्याचा मोठा अनुभव याच्या गाठीशी आहे. मुलांसाठी विविध एकांकिका लेखन दिग्दर्शन केले असून मुलांसाठी अनेक नाट्य कार्यशाळांचे आयोजन देखील त्यांनी केलेले आहे. गायिका आनंदी जोशींनी गायलेले अधीर मना हे गाणं, आदर्श शिंदे यांनी गायलेले नव मल्हार गा या गाण्याचे पण गीतकार सुमितच आहे. आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते याने विकी वेलिंगकर चित्रपटासाठी साठी गायलेल्या गाण्याचा गीतकारही सुमितच आहे. आता आपला चौथा पाहुणा म्हणजे निहार शेंबेकर. समायरासाठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार त्याला मिळाला, आत्ताच सरांनी सांगितलं. हा आपल्या पार्ल्यातला तरुण संगीतकार. या चित्रपटासाठी आणि आपल्या सर्वांना परिचित असलेले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक जयवंत कुलकर्णी हे निहारचे आजोबा आणि किरण आणि संगीता शेंबेकर त्याचे आई वडील, ज्यांना आपण सर्वच पार्लेकर ओळखतो. अशा सांगीतिक कुटुंबाचा वारसा निहार अधिकाधिक समृद्ध करताना दिसतोय. लाईव्ह कार्यक्रमातून गायन, मालिका आणि चित्रपट संगीत दिग्दर्शन आणि त्याचबरोबरीने संगीत तंत्रज्ञान अशा या संगीताच्या तिन्ही विभागात तो सहजपणे वावरतोय. निहारचा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता गणवेश आणि त्यानंतरचा समायरा हा दुसरा पिक्चर. सुखी माणसाचा सदरा, हम बने तुम बने, मानसीचा चित्रकार होतो अशा अनेक सिरियलला निहारने संगीत दिलेलं आहे. आणि निहार लाईव्ह या शो मध्ये तो अनेक गाणी सादर करतो आणि ह्याचे कार्यक्रम परदेशात पण होतात. सो असे हे आपले सर्व पार्लेकर पाहुणे. आता आपल्या गप्पांना सुरुवात करूया सर आपण. हो, नाही त्यांची काय आहे, ऋषीचा तर खूपच मोठा अनुभव आहे. पण इतर लोक सुद्धा तरुण असून त्यांच्या गाठीशी खूप मोठा अनुभव आणि त्यांचं खूप मोठं काम आहे त्या तिघांचं आहे, उरलेल्या तिघांचं. पण मी ना सुरुवात ऋषीपासून करणार आहे. ऋषी, तू तर म्हणजे बरीच वर्ष या क्षेत्रात आहेस, 1998 पासून आहेस. तर तुला काय फरक जाणवतो मराठी सिनेमात एकंदरीत? म्हणजे आपण आज आणि उद्या तर डिस्कस करणार आहोत, पण थोडं काल आणि आज पण थोडं तिथपासून सुरुवात करूया. तर तुला काय फरक जाणवतो एवढ्या वर्षात? काल आणि आज बद्दल जर का बोलायचं झालं तर सर्टनली मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे श्वास नंतर मराठी चित्रपट पूर्णपणे हो, बदलला. म्हणजे हो. आधी जे फक्त
फक्त विनोदी 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 चित्रपटच यायचे आणि लोकांना बघायला लागायचे. लोक ते आवडीने बघत सुद्धा होते, नो डाऊट. पण त्यानंतर आता विविध विषय, विविध कथा, विविध वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सादरीकरण, असे सगळे वेगवेगळे प्रकार आता लोकांना बघायला मिळत आहेत. अनफॉर्च्युनेटली आपला महत्वाचा मुद्दा जो आहे की लोक किती येऊन, मराठी माणसं किती येऊन तो थिएटरमध्ये पाहतायत, हा हम्म. आता खरंच आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तो सिरियसली त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे सगळ्यांनी. आणि मला वाटतं इन्क्लुडिंग प्रेक्षक सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि नाहीतर मग मग परत एकदा मराठी सिनेमा आत्ताची जी एक उत्साहजनक परिस्थिती आहे ती बदलून परत एकदा मरगळ येईल का, ती तशी येऊ नये. लोकांनी परत नव्याने चित्रपट बनवत राहायला पाहिजे मराठीमध्ये. हम्म. 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 हे राहण्यासाठी मला वाटतं प्रेक्षकांनी तेवढंच सहकार्य करायला पाहिजे. हम्म. हम्म. अ, उद्याबद्दल बोलायचं झालं, अर्थात आता आत्ता आजबद्दल सुद्धा बोलताना अ, मला प्रकर्षाने एक हे सुद्धा जाणवतं आहे की चांगले विषय चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने मांडले जात आहेत, त्याचबरोबर लोक थोडे खोट्या कथा, खोट्या पद्धतीने सादर केलेली पात्र खोटी पात्र रचना याच्यामध्ये सुद्धा जरा अडकतायत का काय, असं एक वाटतंय. पण आय डोंट नो, म्हणजे प्रेक्षकांना ते आवडतंय नाही आवडतंय हे शेवटी प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. काहीही करून मराठी सिनेमा चालायला पाहिजे, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हो, हो. पण एक खोटी पात्र आणि खोटे हे म्हणजे काय म्हणायचं तुला? म्हणजे मला समजलं नाही. अ, म्हणजे म्हणजे मला मुद्दामून नावं घेऊन नाही, नावं नको, इकडे, नावं अदरवाईज. हा, हा. पण जी म्हणजे माझ्या जातीचा चित्रपट किंवा मी जे काम करत आलोय आतापर्यंत, हं. रिअलिस्टिक त्या झोन मध्ये न जाता खोटी पात्र म्हणजे त्यातले कॅरेक्टर्स अशी खरोखर लाईफमध्ये असतात का, असा प्रश्न पडावा इतपत खोटी पात्र काही चित्रपटांमध्ये दिसतात. त्यातले काही चित्रपट चाललेले सुद्धा आहेत, नो डाऊट अबाउट इट, आणि खूप खूप छान चाललेले सुद्धा आहेत. किंवा म्हणजे पात्र जरी अगदी खूप ऑथेंटिक लिहिलं गेलेलं असलं तरी त्याला सादर केलं जातं, किंवा ते एकंदरीत चित्रपट सादर केला जातो तोच अख्खा बेगडी, थोडासा प्लास्टिक या झोनमध्ये जातो, असं हो. असं एक मला वाटतं. नाही, बरोबर आहे. पण म्हणजे असं आता ऑफकोर्स थोडा परसेप्शनचा पण भाग आहे. कारण आता करेक्ट, बावर्ची सारख्या सिनेमाचा हिरो हा काय रिअलिस्टिक असू शकतो का? तर नसू शकतो. ते करेक्ट, करेक्ट. ते एक खोटं पात्र तू म्हणू शकतोस, ते खोटं पात्र आहे तसं म्हटलं तर. किंवा नाना पाटेकरांचा थोडासा रुमानी हो जाय, तो जे एक हिरो आहे, तो तो पण खोटाच आहे. म्हणजे खोटंच पात्र आहे, ते काय हा, खरं असू शकत पण नाही. पण ते सगळंच सरिअलिस्टिक आहे. ती हा. फिल्मच अख्खी सरिअलिस्टिक आहे. हो, हो. अख्खी फिल्मच सरिअलिस्टिक आहे. बरोबर, बरोबर. म्हणजे त्यातलं त्यातलं सगळंच काव्यात्मकच आहे. बरोबर आहे. तर ठीक आहे, तुझ्या तुझ्या आवडीचा सिनेमा कसा, ते तू सांगितलं तसं. बरोबर आहे. तर तेजस, तुला काय वाटतं आता दिग्दर्शनाचं ओव्हर द इयर्स थोडं बदललंय, पण टेक्निक्स बदलले काय? कसं टेक्निक वाटतं? डेफिनेटली बदलली आहे. हा. टेक्निक बदललीपेक्षा लोकांचं विचार करण्याची पद्धत बदलली म्हणून टेक्निक बदलली. ओके. टेक्निक पुष्कळदा असं वाटतं की आपल्या टेक्नॉलॉजीवर आधारित असते, हम्म. हम्म. परंतु ती टेक्नॉलॉजीवर आधारित नसून मला असं वाटतं की प्रेक्षकांच्या सायकोलॉजीवर आधारित असते, की बरं. सध्या ते काय बघतायत, कशा पद्धतीचा कॉन्टेंट रिसीव्ह करतायत, आजच्या पिढीला जे आवडतंय ते आपण आपल्या कथेतून मांडू शकतो का, हो. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून असतात. आणि अं, त्या दृष्टीने तुम्ही कुठल्या बाजूचा सिनेमा बनवताय, म्हणजे कुठल्या बाजूचा म्हणजे तुम्ही एक कमर्शियल सिनेमा बनवताय ज्याच्यामध्ये त्याचं केवळ मनोरंजन एवढाच त्याचा एक उद्देश आहे, हम्म. हम्म. आणि तो काही चुकीचा नाही. त्याच्यामुळे तशा पद्धतीचा सिनेमा असेल तर तुम्ही त्या, परंतु मग त्या सिनेमाकडे बघण्याचा प्रेक्षकांचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो, त्याला तुम्ही खरे उतरले पाहिजे. किंवा एक तुम्ही सिनेमा बनवताय जो तुम्ही तुमच्या विषयाशी किंवा तुमच्या गोष्टीशी तुम्ही अगदी प्रामाणिक राहून त्याला आवश्यक असलेल्या पात्ररचना किंवा दिग्दर्शनाच्या
वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून तुम्ही तो सिनेमा करतात. कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे शेवटपर्यंत. हा, म्हणजे जे वर्ल्ड तुम्ही उभं करताय ते पूर्णतः त्या ऋषी मला सिनेमासाठी ते वाटतं तेच पूर्ण, म्हणत होतं मग अशी हा, एकरूप असलं पाहिजे. परंतु कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत करेक्ट सेम करेक्ट राहिली पाहिजे. करेक्ट टेक्निक करेक्ट. बदलतंय याचा एक खूप मोठा, म्हणजे छोटंसं पण खूप इम्पॅक्टफुल उदाहरण मला असं वाटतं की कॉमेडीमध्ये फरक पडलाय. आज अच्छा. कॉमेडी सिनेमा आज येणारा आणि आजपासून 25-30 वर्ष, कदाचित जास्त 40 वर्षापूर्वी येणारा सिनेमा, ह्याच्यामध्ये जो जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसतो. त्या हम्म. काळी कॉमेडीचा मला असं वाटतं की जास्तीत जास्त प्रकार हा फक्त स्लॅपस्टिक कडे जाणारा होता. हम्म. म्हणजे आपल्या नाटकांमध्ये आणि साहित्यामध्ये अनेक प्रकार आहेत, पण सिनेमामध्ये केवळ तो स्लॅपस्टिक पद्धतीनेच दाखवला जायचा मोस्ट ऑफ द टाइम्स. मला असं वाटतं सवत माझी लाडकी हा त्यातला एक ब्रेक थ्रू सिनेमा आपण म्हणू शकतो, हम्म. की हम्म. ज्याच्यामध्ये विनोद पण होता, पण तो त्या स्लॅपस्टिक पद्धतीने दाखवला नव्हता. तर त्यामुळे ही जी हे जे बदल घडतात, ही स्थलांतरं जी होतात ती होत असतात, आणि मला असं वाटतं येणाऱ्या पुढच्या 25-30 वर्षात पुन्हा काहीतरी नवीन येईल, त्याला आजचं जुनं वाटेल. त्यामुळे बदल हा व्हायलाच हवा, आणि तो होतोच आहे. तो तुम्ही कसा आत्मसात करता, तुम्ही किती रेलेव्हंट राहता त्या हो, युगाशी, हो, ते हो. आवश्यक अगदी मराठी साहित्य सुद्धा आपण आहे. बघतो, चिवी जोशींपासून ते आजच्या स्टँडअप कॉमेडियन पर्यंत कितीतरी विनोदी, म्हणजे तू म्हणतस तसं विनोदी हे बदललेलं आहे. विनोदाचे प्रकार, विनोदाची जातकुळी बदललेली आहे. तुला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की तू हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमा दिग्दर्शित केले, तर त्याच्यात तुला काय फरक वाटला? म्हणजे इम्रान हाशमीला डिरेक्ट करणं आणि मग मराठी कलाकारांना, म्हणजे याच्यात काय तुला एकंदरीत वातावरण किंवा एकंदरीत काय फरक की वाटतो तुला? कलाकारांच्या कुवती आणि त्यांच्या कलेबद्दल म्हणू तर मला असं वाटतं आपण 1%, 2% आपण उजवेच आहोत, हो. मराठी कलाकार. म्हणजे हे त्याच्यात काही तुला सांगू डाऊट का, नाही. हे सगळे हिंदीवाले म्हणतात की मराठी अर्थात, कलाकार अर्थात. म्हणजे 52 म्हणतो आपण तसे एकदम. बोल ना पुढे. परंतु एक गोष्ट महत्वाची ही नक्कीच आहे की त्यांची प्रोसेस आपल्यापेक्षा चांगली आहे आणि जास्त ऑर्गनाइज्ड आहे. तर म्हणजे ती, म्हणजे फिल्म मेकिंगची एक प्रोसेस असते. हा. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादं काम करतो, एखाद्या प्रोजेक्टला अप्रोच करतो, तेव्हा त्याच्यातल्या प्रत्येक विभागांची स्वतःची एक प्रोसेस असते की काय पद्धतीने हे काम पुढे न्यायचं. स्क्रिप्ट असेल तर ती कशी पुढे न्यायची, कॅमेरामनचं काम असेल तर ते काय करायचं, यांच्यामध्ये आपापसामध्ये कुठल्या पद्धतीने ताळमेळ असेल, ह्याला एक प्रोसेस आहे. आणि सिनेमा ही प्रोसेसचाच भाग आहे. तो काय आज ठरवला आणि उद्या बनवला असा तो नाहीच आहे. बरोबर, तुम्हाला बरोबर. त्याच्यात वेळ द्यावाच लागतो. त्यामुळे त्याच्यात प्रोसेस ड्रिव्हन हा भाग असल्यामुळे मराठीमध्ये मला असं वाटतं आजही आपण घरगुती सिनेमे बनवतो. म्हणजे आपला सिनेमा जो आहे तो दादा, काका, मामा, ताई याच्यामध्येच अडकलेला आहे अजूनही. ते चांगलं नाहीये का? हो, उत्तम आहे. तुमचं कुटुंब तयार होतं वगैरे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. परंतु तुम्ही जेव्हा काम करायला जाता तेव्हा त्या कुटुंबाची आवश्यकता नाहीये तिथे. हम्म. तिथे तुम्हाला हम्म. प्रोफेशनलिझम यायची गरज आहे. म्हणजे आपले कलाकार प्रोफेशनल नाहीत का, असं नाही म्हणायचं मला. हम्म. परंतु आपल्याकडची प्रोसेस जी आहे ना, ती आणखीन चांगली होऊ शकते. आणखीन चांगल्या पद्धतीने आपण त्याच्याकडे बघायला हवं. हम्म. ती हम्म. गोष्ट नक्की शिकण्यासारखी आहे. हिंदी इंडस्ट्रीमध्ये त्या प्रोसेसला भरपूर तावून सुलाखून त्याची आता एक टेम्पलेट तयार झालेलं आहे, की ठराविक टेम्पलेटमध्ये तो सिनेमा बनवला जाईल आणि त्याचा फायदा सिनेमातल्या प्रत्येक विभागाला आणि प्रत्येक माणसाला होतो. हम्म. हम्म. ते मला याच्यातला मेन फरक वाटला. आणि बजेट वेगळं असतं वगैरे, हा हा ठीक आहे, हा वरवरचा भाग आहे. की मराठी हम्म. सिनेमाचं बजेट कमी आहे आणि हिंदी सिनेमाचं जास्त आहे म्हणून त्यांची प्रोसेस चांगली आहे का, तर नाही. त्यांची प्रोसेस चांगली आहे कदाचित कारण रिव्हर्स इज त्यांच्याकडे, ट्रू का, थोडस रिव्हर्स हो, ट्रू असेल. ऍब्सोल्युटली नाही, रिव्हर्स असं नाही, पण त्यांची प्रोसेस क्लिअर आहे. कारण त्यांच्यामध्ये ना एक पद्धतीची क्लॅरिटी आहे. हम्म. आणि ती क्लॅरिटी हळूहळू मराठी सिनेमामध्ये सुद्धा येते. मी असं नाही म्हणणार की नाही येते. मला असं वाटतं नवीन पिढीतले जे लोक आहेत ज्यांना एक्सपोजर चांगलं मिळालेलं आहे, ते नवीन नवीन काहीतरी पद्धत शोधून काढतात किंवा अजून त्यांच्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसला असं कसं चांगलं करता येईल त्याच्याकडे ते बघतात. त्यामुळे ती प्रोसेस आपल्याकडे पण इम्प्रूव्ह होते. हम्म. परंतु हम्म. इम्प्रूव्ह व्हायला स्कोप नक्कीच आहे, त्याच्यात काहीही वावगं नाही. आणि हो. इम्प्रूव्हमेंट ही नक्कीच व्हायला पाहिजे. आपल्याकडे जे प्लस पॉईंट्स आहेत ते प्लस पॉईंट्स आहेत, त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही. बरोबर. आणि जे आपण सुधारवायला पाहिजे, आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ते नक्की करायला पाहिजे. ओके, ओके. म्हणजे तू असं म्हणतोयस की कलाकार इंडिव्हिज्युअली प्रोफेशनल असतील, पण ऍज अ सिस्टीम ती प्रोफेशनल तेवढी नाहीये जेवढी हिंदीची आहे तेवढी. बरोबर, ऋषी बरोबर. काय आज वाटतं तुला? नाटकाचा, म्हणजे एक सेकंड मला फक्त हा. इथे ऍड हा. करायचं, कारण याच्यावर मला असं वाटतं नाटकाचा प्रभाव खूप आहे. नाटकाचं एक लक्षात घ्या, हा. नाटकाची एक हा. बस असते.
हा हा. सिनेमा संपल्यानंतर लोक आपापल्या घरी जातात, पण नाटकाचा दौरा असताना सगळेजण त्या बसमध्ये बसतात. हो हो त्यामुळे तुमचं विश्व जे आहे त्या दौऱ्यापुरतं ते सगळ्यांचं एकच विश्व आहे. हो हो आणि त्याच धारणेतून आपण सिनेमामध्ये पण आलोय, कारण तीच लोक आहेत, हो साधारणतः तीच हो लोक आहेत. हो. त्यामुळे आपण तेच गोष्ट इथे आणायचा आपसूक येते ती. तर फक्त माध्यम वेगळं असल्यामुळे त्या माध्यमाची गरज वेगळी आहे, आणि हे हम्म आपण जितक्या लवकर आयडेंटिफाय करू तितक्या लवकर आपण ती प्रोसेस अजून चांगली करू शकतो. ऋषी, काय तुला वाटतं याच्यावर, तुला काही? हो, करेक्ट करेक्ट. म्हणजे अगदी बरोबर बोलला तो, की हिंदीमध्ये किंवा इनफॅक्ट तसं बघायला गेलं तर मी थोडस चेन्नईमध्ये सुद्धा मी एकदा अनुभव घेतलेला होता. हो ऍड फिल्मसाठी गेलो तेव्हा. तिथली सिस्टीमच वेगळी आहे. म्हणजे चेन्नईची तर सिस्टीमच वेगळी आहे. म्हणजे तिथे एक शिस्त ही जी आहे, ती शिस्त मला हिंदीमध्ये सुद्धा दिसत नाही. मराठीमध्ये तर म्हणजे काय त्याबद्दल बोलायलाच नको. पण शिस्त, आणि मी इथे काम करायला आलो आहे तर मी इथे कामच करायला आलोय, मी इतर हम्म, काही करणारच नाहीये. आणि हम्म. मी ह्याच्यावरच काम करणार आहे आता. ह्याच पद्धतीने तिथे लोक काम करतात. त्यामुळे थोडासा तेजस म्हणाला त्याप्रमाणे माध्यम बदलल्यानंतर त्याची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपलं प्लॅनिंग आपण करायला पाहिजे लोकांनी, आणि त्याप्रमाणे थोडंसं बदलायला पाहिजे कामाची पद्धत. हम्म. करेक्ट आहे. पण मला वाटतं मध्ये एकदा जितेंद्रनी पण मुलाखतीत सांगितलं होतं त्याच्या, की साऊथमध्ये एवढे अल्ट्रा प्रोफेशनल असतात सगळे, की हिंदी पिक्चर पेक्षा सुद्धा जास्त टाइम ऍब्सोल्युटली. बाबतीत आणि ऍब्सोल्युटली. शेड्युलिंगच्या बाबतीत खूपच पुढे असतात. मला सुमितकडे जायला आवडेल. सुमित, तू लेखक, कथालेखक, पटकथालेखक असा आहेस. तुला काय वाटतं, काय विषय, बदलते विषय कसे आहेत, किंवा कसे विषय बदललेत गेल्या काही वर्षात, किंवा पुढे काय होईल, विषय कुठले येतील? अ, मला थोडस या या गोष्टीकडे जास्त लक्ष वेधावंसं वाटतं, की आपण प्रेक्षकांना थोडस गृहीत धरून सिनेमा बनवतो असं मला वाटतं. एक तू अ, एक एक वेगळं जस्ट एक सेकंद, एकच सेकंद, की तुम्ही ना बोलताना जरा समायराचे पण थोडेसे उल्लेख करा आम्हाला, त्याच्याविषयी पण नक्की सगळ्यांकडून, तुम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल, की यावेळेला नक्की असं झालं किंवा असं झालं, एखादं काय काय सांगितलं तर नक्की आमच्या नक्की. पण गमती जमती नक्की ऐकायला नक्की आवडतील. हा, अ, बोल प्लीज. आपण प्रेक्षकांना खूप खूप गृहीत धरून सिनेमा बनवतोय असं मला वाटतं. वेगवेगळ्या धाटणीचे, वेगवेगळ्या जॉनर्सचे, वेगवेगळे विषय असणारे, कथा असणारे फिल्म्स तितक्या बनत नाहीत. एका स्पेसिफिक धाटणीची फिल्म्स बनतात. टियर सिटीच्या टियर्सना लक्षात ठेवून फिल्म मेकिंग केलं जातं. आणि अ, त्यामुळे असं होतं की युनिव्हर्सल सिनेमा जो बनायला हवा एका अशा राज्यामध्ये ज्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, भाषा, लेखन, कवी, अशा वेगवेगळ्या एरियाजमध्ये काम करणारी इतकी महान माणसं बनून गेलेली आहे. अशा अ, राज्यामध्ये आपण प्रेक्षकांना थोडंसं गृहीत धरतो की त्यांना म्हणजे असाच सिनेमा आवडेल, त्यांना असा शहरी सिनेमा, जसं दिवाणखान्यातलं नाटक होतं तसं त्यांना हम्म. असा एका स्पेसिफिक पद्धतीचा सिनेमा आवडेल. हे जे आपण प्रेक्षकांना गृहीत धरून सिनेमा बनवतोय ना, तिथे मला वाटतं लेखक, दिग्दर्शक म्हणून आणि कलाकार म्हणून आपण थोडेसे तोकडे पडतोय असं मला वाटतंय. ऑब्व्हियसली प्रेक्षकांनी पण हा हा पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेत नाहीयेत ते, की आपण थोडंसं पुश करून जर आपल्या सिनेमाला म्हणजे आपल्या भाषेतल्या सिनेमाला जाऊन पाहिलं, तो भले वाईट सिनेमा असेल, अनेक वाईट सिनेमे हिंदीतले लोक जाऊन बघतात किंवा मल्याळम भाषेतले जाऊन बघतात. त्यांच्या त्यांच्या काय म्हणतात, त्यांचे त्यांचे प्लस पॉइंट्स असल्यामुळे, कोणामध्ये ऍक्शन चांगलं असतं, कोणामध्ये मानवी भावभावना आणि संबंध यांच्याबद्दल चांगलं भाष्य केलेलं असतं, म्हणून कोणाचं संगीत चांगलं असतं म्हणून. तसंच आपला सिनेमा भले थोडासा 19-20 होत असेल तरी सुद्धा प्रेक्षकांनी जाऊन तो पाहिला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांना स्फूर्ती येईल, सगळ्या कलाकारांना कामं मिळायला लागतील, टेक्निशियन्सना कामं मिळायला लागतील, आणि एक प्रकारचं फिनॅन्शियल पंपिंग जेव्हा या एरियामध्ये होईल तेव्हा चांगला सिनेमा बनायला लागेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण प्रेक्षकांना गृहीत धरायला नकोय. आणि दुसरी गोष्ट, प्रेक्षकांनी पण थोडंसं पुढे येऊन
सिनेमांना सपोर्ट करायला हवं असं मला वाटतं. ठीक आहे. समायराची थोडीशी काय कसा होता अनुभव वगैरे काहीतरी सांग. खूप भन्नाट म्हणजे मी पूर्ण टीम बरोबर मी प्रवास केला होता. आम्ही काही अंतर चाललो सुद्धा सिनेमा बनवत असताना. सो आम्ही मेनली हॉटेलमध्ये राहायचो, पण वेगवेगळ्या पाल्यांमध्ये जायचो. शूट चालू असायचं. मेनली दिग्दर्शक ऋषी सर काम करत असायचे. मग मी मी लेखक म्हणून थोडा वेळ थांबायचो, मग जायचो वेगवेगळ्या पाल्यांमध्ये. जेव्हा आम्ही हे करायला जायचो तेव्हा खूप छान अनुभव यायचे. सो माझं एक खूप मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय की एका आजोबांना मी विचारलं की आजोबा पाय दुखत नाहीत का, एवढे चालता एवढा प्रवास करता? तर तर ते मला म्हणालेले तेव्हा की विठ्ठल येऊन माझे पाय दाबतो दररोज. सो इतकं म्हणजे अद्वैत आणि याबद्दल बोलणारं आणि अ, इतकं छान भाबडं आणि असं मन असणारे जे लोक असतात निर्मळ. ना, ते ते आपल्याला काहीतरी सतत देत असतात. आणि हम्म. त्यामुळे कदाचित समायराचं एकूण काय म्हणतात हे करत असताना आम्ही पण एक हॅलो हा बोल. हॅलो. आम्ही पण त्या पद्धतीचा निर्मळ छान सिनेमा बनवू शकलो असं मला वाटतं. गुड. छान. निहार, तुझा दुसरा येस. सिनेमा, आणि तुला तर तीन पिढ्यांची तुझी परंपरा आहे तुमच्या घरची. कसं वाटतं समायराने काय अनुभव दिला, काय वाटतं सध्याचे म्युझिक बद्दल काहीतरी सांग. आम्ही अजून समायरानी सध्या ऍक्च्युली अडकलो सगळे. येस, माझा आवाज येतोय का बरोबर? हो, एकदम बरोबर बोल. ओके, ग्रेट. सो सर्वप्रथम ज्ञानेशजी, भाग्यश्रीजी, थँक्यू सो मच. आम्ही पार्लेकर च्या टीम बरोबर बोलताना असं वाटतंय की घरच्यांनी कौतुक जे आपण अपेक्षित करतो, बाहेरचे तर करतात कौतुक, पण घरच्यांनी कौतुक केल्यासारखं वाटतंय आज तुमच्याशी बोलून. सो खूप खूप धन्यवाद आम्हाला ह्या लाईव्ह वर बोलवण्यासाठी. समायराचा अनुभव माझ्यासाठी आय थिंक आपण म्हणजे हा शब्द थोडासा क्लिशे आहे कदाचित, पण लाईफ चेंजिंग असं म्हणू शकतो. हम्म. कारण एका खूपच तुझा यंग एज मध्ये, व्हिडिओ बिकॉज स्टील झालाय का ह्या तुझा? फिल्म हा, आता ठीक आहे. व्हिडिओ थोडा माझा स्टील. स्टील झाला का व्हिडिओ? हा, हो. ठीक आहे बोल. ओके. हा, आता बरोबर आहे. आता ओके, ठीक आहे. लेट मी जस्ट आता ओके आहे. हो, आता ठीक आहे. थोडस येतोय लॅग, का? हा थोडासा हा, लॅग लॅग होतोय. आहे ऐकतोयस. पण लॅग. बोल आता काय करणार. हम्म. ओके ओके. सो आता कदाचित नाही येणार, मी हा, वायफायवर स्विच केलं. ठीक सो आहे. समायराचा अनुभव मेनली माझ्यासाठी ह्यासाठी स्पेशल आहे कारण मी साधारण 26-27 वर्षांचा तेव्हा होतो जेव्हा आम्ही हे म्युझिक केलं. कारण ह्याचा प्रोसेस 2017 मध्ये आम्ही चालू केलेला. आणि फुल क्रेडिट टू ऋषी सर, कारण त्यांनी एका 26 वर्षाच्या मुलाला सो द होल क्रेडिट गोज टू ऋषी सर. कारण त्यांनी एका 26 वर्षाच्या मुलाला हे केपेबल समजलं की तो अशा एका सेन्सिटिव्ह विषयाची 5 गाणी आम्ही केली आहेत टोटल ह्याच्यामध्ये. आणि ऑब्व्हियसली त्याच्यात सुमित शशिकांत पानटजी जे लिरिसिस्ट आहेत आपल्या फिल्मचा आहे, हम्म. त्यांचाही तेवढाच वाटा आहे बिकॉज त्यांनी पूर्ण कन्सेप्च्युअलाइज करून मग आम्ही एकत्र त्याच्यावर काम केलंय. बट मला हम्म. असं वाटतं की समायराचा अनुभव ह्यासाठी पण माझ्यासाठी स्पेशल आहे कारण मी खूप इनिशियल स्टेज पासून त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. हम्म. म्हणजे राईट फ्रॉम स्टोरी जेव्हा सुमित लिहायला लागलेला तेव्हापासून आम्ही डिस्कस करतोय की अच्छा, दिस इज अ प्लेस जिकडे आपण काहीतरी गाणं ठेवू शकतो, दिस इज अ प्लेस जिकडे आपण काहीच नको ठेवूया. सो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याने माझ्यासाठी खूप ऑर्गॅनिक अनुभव होता तो की आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की काय करायचंय. प्लस हम्म. सर हॅड व्हेरी स्पेसिफिक थिंग्स. म्हणजे कदाचित प्रत्येक गाणं, जे 5 गाणी जी आहेत त्याच्या प्रत्येक गाण्याची एक ऑल्टरनेट चाल आहे. की मोस्टली मी जी पहिली चाल केली ती मी सरांना ऐकवली, मग सरांनी असं म्हटलं की नाही नाही ही नाही, मग आपल्याला असं काहीतरी हवंय. सो मग तसं केलं. सो तो पण प्रोसेस होता त्याच्यामध्ये खूप टू अँड फ्रो होता बिकॉज आम्ही सगळेच एका साऊंड वर येण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आपले जे हम्म. 2 मेन कॅरेक्टर्स आहेत, समायरा आणि अंकुरचं कॅरेक्टर जेसन, तर जेसन इज अ NRI आणि समायरा इज अ ब्लॉगर. त्याच्यामध्ये ती ब्लॉग्स लिहिते वारीवर. हम्म. तर ते दोघं आणि हौशी म्युझिशियन्स आहेत. तर त्यांचं एक काय म्हणतात अमॅच्युअरिश म्युझिक प्लस आपल्या वारीचं फोक म्युझिक, ह्या हम्म. दोघांची सांगड घालणं हे इट वॉज
ऍक्च्युली व्हेरी एक्साइटिंग बिकॉज एका बाजूला आपलं एक अभंग आणि ती परंपरा आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नवीन काय म्हणतात जनरेशनचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे त्या सगळ्यामध्ये की हे आपण जर आत्ताच्या काळात कंपोज केलं तर ते कसं करू शकतो. सो हम्म. त्याच्यामुळेच आम्ही जे ओरिजिनल अभंग आहेत सुंदर ते ध्यान किंवा इव्हन आला रे हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा ओरिजिनल अभंग आहे तर तो आम्ही रिक्रिएट केला ह्या फिल्मसाठी बिकॉज ऑथेंटिसिटी त्याच्यामध्ये आहे बट त्याचं काय म्हणतात एक त्याचा टेक किंवा त्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू हा एक यंग मुलांच्या दृष्टीने आहे. सो तुम्ही म्युझिक जर ऐकलं तर तुम्हाला तो थोडाफार जाणवून पण येईल ऍक्च्युली थोडंसं एक चित्र उभं राहील बिकॉज आम्ही स्क्रीन प्लेच्या हिशोबानेच त्याचा म्युझिक पण डिझाईन केलेलं. बरोबर. So I guess it's a team effort between sir, my lyricists, all my musicians. आम्ही हम्म. सरांनी आम्हाला ही संधी दिली की मी पूर्णपणे ऑलमोस्ट पूर्णपणे लाईव्ह म्युझिक रेकॉर्ड केलं याच्यामध्ये बिकॉज आजच्या काळात आपण बऱ्याच प्रकारे असं ऐकतो की आपण प्रोग्राम करू शकतो म्युझिक किंवा आपण कम्प्युटरवर बऱ्याच गोष्टी ऍक्च्युली 100%च आजकाल कम्प्युटरवर करू शकतो. बट ह्या फिल्ममध्ये आम्हाला अशी संधी मिळाली इवन लाईक सगळ्याच गोष्टी जुळून आल्या इन टर्म्स ऑफ क्रिएटिव्ह फायनान्शियल एव्हरीथिंग की आम्ही पूर्णपणे म्युझिक रेकॉर्ड केलं ऑलमोस्ट 60-70 आवर्स ऑफ स्टुडिओ टाइम आम्ही रेकॉर्ड केलंय म्युझिक राईट फ्रॉम पखवाज ऑल द फोक इन्स्ट्रुमेंट्स सिंगर्स तर आहेतच पण फ्लूट किंवा मग या सगळ्याचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत सतार आहे छोट्या मुलांचं एक गाणं आहे. सो माझ्यासाठी इट इज सच अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स आणि आता मागे बघून मी म्हणू शकतो पण मधले जे काही वर्ष होती जेव्हा ही फिल्म काही कारणाने येत नव्हती तेव्हा हे जे आता जो आनंद आहे तो तेवढाच फ्रस्ट्रेटिंग होता हम्म. बिकॉज असं असं फिलिंग होतं की अरे आपण एवढं मन लावून काम केलंय आणि माझ्या मते तरी आतापर्यंतचं माझं फिल्मसाठी केलेलं बेस्ट काम आहे तर ते आपण कोणाला ऐकू शकत नाहीये. आणि मी सरांना रोज दरवर्षी आषाढीला कॉल करायचो की सर काय सीन आहे यावर्षी येणार का. पण तो मग किती वर्ष लागली होती बरीच वर्ष लागली का याला ही फिल्म तो बनायला? 2017 मध्ये आम्ही ऑलमोस्ट पूर्ण फिल्म शूट शूट रेकॉर्ड केली. आणि तसंच एक पोस्ट प्रोडक्शन असतं ते केलेलं आणि मग फायनली ती दोन तेव्हा हजार एक बावीस ला यस. रिलीज झाली. तो 22 ला ती रिलीज अठरा झाली आणि 18-19 मध्ये आम्ही फेस्टिवल्सना वगैरे पाठवायला हा लागलो. मग ओके. मग फेस्टिवल्स वगैरे चालू झाली. आणि मग पण त्याच्यानंतर रिलीज कोविड झालं. करणं पण तसं हा बघायला गेलं तर ही फिल्म एकदम म्युझिक एकदम सेंट्रल कॅरेक्टरच आहे या फिल्मचं तसं म्हटलं हो तर. हो हो नाही का? हो तर येस. मला ऋषी तुला वारीवरची फिल्म म्हणजे त्याच्यामध्ये ते हा आपसूक आमच्या सगळ्यांच्याच ह्याच्याकडून आलं की म्युझिक शुड हा कॅरी द फिल्म आणि येस. एका कंपोजरला ह्याच्याहून काय म्हणतात प्लेग्राऊंड बेटर मिळू शकत नाही. खूप चॅलेंजिंग मला वाटतं हा तुझा म्युझिक डायरेक्टरचा रोल याच्यात खूप चॅलेंजिंग असेल. जुन्या आणि नव्या म्युझिकचा योग्य तो काय फ्युजन करून. संगम म्हणा किंवा हे करायला. ऋषी बट तुला त्याच्या आधी साधारण एक हा 4-1 वर्ष मी आणि सर काम करतोय सो सरांनी जो विश्वास दाखवला ओव्हरऑल की बाबा करेक्ट. तू कर तुला माहितीये की तू काय करतोयस हे जे एक फिलिंग मला सरांच्या कडून नेहमी यायचं दॅट आय थिंक डिड द होल नाही मला फन ऋषीला विचारायचं वाटतं की एवढ्या चॅलेंजिंग म्हणजे पोझिशनसाठी म्युझिक डायरेक्टर यंगस्टरला कसं काय काय बघितलंस तू याच्यात? काय ते बघितलं जरा म्हणजे तो चांगलं आहे करतील हुशार आहे. ना. म्हणजे तो पण हुशार आहे, सुमित पण हुशार आहे. दोघे जण खूप चांगले आहेत आणि मनापासून काम करतात मुळात एकतर. अ, त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे काय की तरुण मुलांच्या बरोबर तरुण लोकांच्या बरोबर काम करण्यासाठी मी स्वतः उत्सुक असतोच नेहमी. येस येस. आणि त्यातून त्यांना त्यांची स्पेस देऊन त्यांना त्यांचं काम करू देणं हम्म. अजिबात काहीही मतं न लागता हम्म. हे फ्रीडम द्यायला सुद्धा मला तेवढंच आवडतं. ओके. ते खूप कठीण आहे आणि ऍक्च्युली. दोघांनीही माझ्याबरोबर आधी ऍडव्हर्टायझिंग मध्ये खूप काम केलंय ओके. आणि खूप चांगलं काम केलंय जे अनेक लोकांनी अप्रिशिएट केलंय. म्हणजे खुशबू नेकी की ज्या फिल्मला डीजीज अवॉर्ड मिळाला हा बेस्ट व्हायरल व्हिडिओ, हा. ती फिल्म लिहिली होती सुमितने आणि त्याच्यात एक गाणं होतं ते निहारने केलेलं होतं. ओके सो ओके. यू आर ऑलरेडी अ टाटा टीम. यू आर मोटर्स. ऑलरेडी अ टीम. ऑलरेडी हा. येस येस वी 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 वर ऑलरेडी अ टीम. ओके. आणि मग आता मी नाही नाही आता मी फिल्म करतोय. आता आता तुमच्यावर नाही काम करणार बाबा मी. असं थोडी असं होऊ असं शकते. करून असं करण्यात काही पॉईंट नाही ना. मग असं करू नये कोणीही. नाही नाही बिलकुल. नाही आणि व्हेरी करतात गुड. लोक पण सरांनी नाही केलं. नाही 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 असं नाही करायला नाही बरोबर आहे. असं करायला नाही पाहिजे. करेक्ट करेक्ट. नाही हा सर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. बोल ना बोल. हा म्हणजे
जनरल आता आपण सगळं मराठी आणि मराठीच्या वातावरणाबद्दल आणि मराठी सिनेमाबद्दल बोलतोय, तर मला तेजसला एक प्रश्न विचारायचे की ओव्हरऑल आता मराठी शिकणाऱ्यांची संख्या, म्हणजे ह्याच्या आधी आमची जी दोन्ही फेसबुक लाईव्ह होती ती आधी मातृभाषेतून शिक्षण, मग इतर बोर्ड, म्हणजे तो विषय कम्प्लीट वेगळा असला तरी बेसिकली आता मराठी वाचणाऱ्यांची, मराठी ऐकणाऱ्यांची पिढी म्हणजे सगळे इंग्लिश मिडियम किंवा अशी होत असताना तुमच्या पिढीपर्यंत बिकॉज ऑफ तुमचे आई वडील मराठी वातावरणातले 100% होते म्हणून तुम्ही तुमच्या कानावर मराठी शब्द गेलेत, मराठी लेखक किंवा एक ओव्हरऑल, तर तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत मराठी पिक्चरसाठी संवाद लिहिणे, मराठी पिक्चर दिग्दर्शित करणे आणि तो बघायला येणे, म्हणजे एक भाषा म्हणून हे चॅलेंज तुम्हाला वाटतंय का तेजस? चॅलेंज आहे ना, हो खूप ना. चॅलेंज आहे. कारण आता आम्ही जे बोलतोय तेच लोकांना कळतंय का, हा प्रश्न आहे. म्हणजे नवीन पिढीला, जुन्या नवीन पिढीला नक्कीच. पण हा ऍक्च्युली समजून घेण्याचा भाग आहे की आमचा प्रेक्षक वर्ग हा 40च्या पुढचा आहे. आणि हम्म. जर तरुण वर्गाला आम्हाला एखादा सिनेमा दाखवायचा असेल तर त्या त्या सिनेमाला कदाचित 40च्या पुढचा प्रेक्षक येणार नाही. हा एक अगदी मी म्हणेन की झालेला डिवाइड आहे, जो आता आम्हाला फिल्म मेकर म्हणून आम्हाला एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि ज्यांनी केलाय ते त्या पद्धतीच्या गटात स्वतःला बसवतात. अं, मराठीचं शिक्षण कमी आहे, घरात कमी बोललं जातं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे एकत्रितपणे आल्यामुळे त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. नुसतं एक कुठलं तरी ऑब्विस. गोष्ट घेऊन असं नाहीये. परंतु अं, जसं म्हणतात ना ते सिनेमात हा जो आहे हा ऍक्च्युली काही महत्वाचा विषय नाहीये. म्हणजे सिनेमासाठी काहीतरी समाज बदलावा असा काही विषय नाहीये असं लोक समजतात. परंतु मला असं वाटतं की सिनेमा हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कुठल्याही समाजाच्या काय म्हणतो त्याला, त्यांचं मानसिक संतुलन नीट राहण्यासाठी. म्हणजे सिनेमाच नाही, साहित्य, म्युझिक, नाटक, कुठल्याही पद्धतीचं जे एंटरटेनिंग पार्ट्स असतात की टूल्स असतात ते सगळे खूप महत्वाचे आहेत. तर आता हे हँड इन हँड आहे. प्रेक्षक बदलतोय म्हणून सिनेमा बदलतोय, मग सिनेमा बदलतोय म्हणून प्रेक्षक पण बदलतोय. तर ही ही ते त्याला ज्याला आपण म्हणतो ना दुष्टचक्र सुरू झालेलं आहे. आणि मला असं वाटत नाही की एक कोणीतरी माणूस याला बदलवू शकेल, कारण ते शक्य नाहीये. आणि बदलवू तर शकण्यासाठी ती हम्म. मानसिकता सुद्धा आहे का समाजाची, त्यांना बदलायचं आहे का? हम्म. आज जर का येणारा समाज गुलाबी साडीमध्ये रमतो आहे, तर त्याला केव्हा तरी पहाटे ऐकायचंय का? हा एक प्रश्न आहे. म्हणजे कोणी कुठला गाणं चांगलं आहे का वाईट आहे हा मुद्दा नाहीये. पण कुठल्या पठडीची गाणी किंवा कुठल्या पठडीचं साहित्य त्यांना बघायचं, साहित्य तर मला असं वाटतं कोणी वाचतच नाही. पण सिनेमा कोणाला बघायचा आहे, कोणाला कुठल्या पद्धतीचं कॉन्टेंट बघायचं आहे, हा जर का समाजाने एक पकडलेली दिशा असेल तर एक तर त्या दिशेबरोबर आपण चालत राहावं, नाही तर तुम्ही वेगळ्या दिशेला चालावं. तुमच्याकडे बरोबर किती येतात ते बघायचं. हा म्हणजे एक प्रॅक्टिकली. आहे बघ भाग्यशी, मला काय वाटतं, जो मराठीचा मुद्दा म्हणतेस ना, तो फक्त मला वाटतं पुण्या मुंबई पुरता 100% बरोबर आहे. पण ऍज यू गो इन इंटिरियर ऑफ महाराष्ट्र, असं मला वाटत नाही की बाबा एवढं सगळं मराठीपासून लोक दुरावलेत. इनफॅक्ट बरोबर आहे. मला आठवत आहे, मागे आम्ही वक्तृत्व स्पर्धा घ्यायचो तेव्हा बरेचसे पार्टिसिपंट्स किंवा हे सगळे बाहेरूनच यायचे. म्हणजे मुंबई पुण्याकडचे फार कमी असायचे आणि हम्म. बाहेरूनच यायचे. त्यामुळे मराठीचा मुद्दा हा मुंबई पुण्यापुरता बरोबर असेल, पण बाकीच्या महाराष्ट्रासाठी तेवढा बरोबर आहे असं मला, म्हणजे तेवढंच बरोबर आहे. वाईट नाही असं मला वाटतं. तेजस, काय वाटतं तुला? नाही, मुळात मी अशा एका प्रदेशातून येतो ज्याच्यामध्ये आम्ही मराठी आहोत, परंतु आम्ही घरात मराठी बोलतो पण बाहेर मराठी बोलत नाही. कुठे? नागपूर सारख्या ठिकाणी. अच्छा, तर हिंदी नागपूरमध्ये बोलतो. एक हिंदी बोल. हिंदीचा इन्फ्लुएन्स आहे, कारण की तिथे हिंदी बेल्ट आहे. हा. पण खरं सांगायचं तर माझं मराठी चांगलं झालं अजून ते इकडे मुंबई पुण्याकडे येऊनच. परंतु इंटिरियर मध्ये आपण जर का गेलो तर तिथली जी एक प्राकृत भाषा आहे त्या भाषेमध्ये आपण सिनेमे नाही बनवत. आपण ऐरणीत कुठला तरी एक सिनेमा बनवतो. म्हणजे 100 वर्षामध्ये 10 पण सिनेमे ऐरणीत बनले नसतील. हम्म. हम्म. त्यामुळे असं नाहीये की आपण त्या त्या प्रदेशामध्ये प्रादेशिक भाषेमध्ये म्हणजे मराठीच्याच वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये सिनेमे बनवतो किंवा कुठल्याही नाटकं होतात. मालवणीतली नाटकं आपल्याला कदाचित दिसतील, परंतु सिनेमे नाही दिसत. तर त्याला सिनेमा जर का हा विषय असेल तर मला असं वाटतं त्याला खूपच लिमिटेशन्स आहेत. आणि पेईंग कपॅसिटी हा पण खूप महत्वाचा भाग आहे. पैसे दिल्याशिवाय सिनेमा बघता येत नाही. त्यामुळे तो ठराविक विभाग जिथे ते पैसे देण्याची क्षमता लोकांकडे आहे, हम्म. तो ऑडियन्स आपण मनात धरून सिनेमा बनवतो.
हम्म. म्हणजे हे एकमेकांवर अवलंबून अशा गोष्टी आहेत, त्या तुम्हाला हम्म. बरोबर. विसरून चालणार नाहीये. पण मग ह्याच्यामध्ये मला इवन ऋषी सरांना पण म्हणजे मला विचारायचंय आणि तुम्हाला दोघांनाही की म्हणजे आपण मराठी प्रेक्षक येत नाही वगैरे ही जनरल म्हणजे दिस इज अ फॅक्ट अगदी 100%. पण मग त्याच आत्ताच्याच काळातली मराठी नाटकांना एवढा हाऊसफुलचे बोर्ड लागतात, तिथे पण तर प्रेक्षक पैसे देऊन येतो. आणि म्हणजे मी हे अगदी आत्ताचं चित्र म्हणते गेले 5 वर्षातलं की नाटकं म्हणजे 600 700 भरपूर 1000. होतात, हो, खरी गोष्ट आहे. हा, हजार हजार प्रयोग हाऊसफुल जातात. दीनानाथला लाईन लावून पण कधी कधी तिकीटं मिळत नाहीत काही चांगल्या नाटकांची. पण तेच सिनेमे मराठी असतात. ते म्हणजे काही सिनेमे त्यातले खरोखरच चांगले असतात. पण तरी असतातच, थिएटरला प्रश्नच गेले नाही. की प्रेक्षक नसतात. सो नक्की या मराठी प्रेक्षकांची सायकोलॉजी काय असावी, म्हणजे हे मी आधी ऋषी सरांना पण विचारते. म्हणजे तुम्ही ऍज अ दिग्दर्शक म्हणून तुम्ही दोघंही याच्यावरती थोडंसं बोला. सगळेच आपण बोलू शकू याच्यावर, हा. सगळ्यांचंच आपापलं मत असेल. मला वाटतं नाटक हा मराठी माणसाच्या खूप जास्त जवळचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नाटकाला खूप मोठी आणि खूप समृद्ध परंपरा आहे. मराठी सिनेमा सुद्धा तेवढा जुना आहे. पण नाटकाला प्रेक्षक जो एक आस्थेनी आणि भक्तीने जातो, तसा मराठी सिनेमाला तेवढा फॉलो करणारा प्रेक्षक कधी होता नक्की, हा हा एक वेगळा परत विषय आहे. आणि प्रभातच्या काळी असेल कदाचित. म्हणजे जसं मगाशी तेजस म्हणाला की मराठी नाटकातलीच माणसं इकडे सिनेमामध्ये सुद्धा आलेली आहेत. अ, तरी सुद्धा सिनेमाला येत नाहीत लोक. हम्म. त्याच्या मागचं कारण म्हणजे याच्या मागे आता म्हणजे काय म्हणजे मार्केटिंग कमी पडतं हा विषय आहे का काय नक्की विषय आहे तो खरंच समजत नाही. म्हणजे बघायला गेलं आपण तर ज्या सिनेमांची पब्लिसिटी मोठी झालेली आहे ते सिनेमे बहुतेक वेळेला चांगला धंदा करतात, जास्त दिवस थिएटरमध्ये राहतात. ही फॅक्ट आहे. पण त्याचबरोबर बरेच सिनेमे असे सुद्धा आहेत की ज्यांची पब्लिसिटी खूप जोरात झालेली आहे हम्म. आणि तरी सुद्धा ते थिएटरमध्ये राहिलेलेच नाहीयेत. हो. त्या सिनेमामध्ये सुद्धा खूप मोठी मोठी नावं आहेत, पण ते तरी सुद्धा राहिलेले नाहीयेत. सो हा एक प्रेक्षकांच्या बरोबर म्हणजे आपण आपापसात चर्चा करण्याच्या ऐवजी प्रेक्षकांच्या बरोबर ही चर्चा जास्त व्हायला पाहिजे. आम्ही आहोत ना प्रेक्षक. आणि त्यांची मानसिकता काय आहे, काय काय एक्झॅक्टली त्यांना बघायचं आहे, हे शोधून काढायला पाहिजे असं डेफिनेटली वाटतं. म्हणजे मला काय वाटतं, म्हणजे नाटकाला जाणारा जो प्रेक्षक आहे तो मला वाटतं अख्खी फॅमिली नाटकाला गेली आहे असं बहुतेक वेळेला होत नाही. घरातले 2 जण 3 जण जे ठरलेले आहेत ते लोक जातात, नक्की जातात आणि सगळी नाटकं बघतात. पण सिनेमा बघायला जायचं म्हटलं की मग बहुतेक वेळेला अख्खी फॅमिली जाऊया असा एक प्लॅन बनतो. हे कारण आहे का की मग त्यामुळे गणित बदलतं सगळं? बजेट वाढतं. काय नाही, काय म्हणजे काय मला असं वाटतं थोडंसं याच्यात ना वेगळा दृष्टिकोन आणायला पाहिजे, आणि तो सरळ सरळ बिझनेसशी संबंधित आहे. आणि आपलं अंडरस्टँडिंग थोडं म्हणजे प्रेक्षकांचं, हा जो प्रश्न विचारला जातो ना की नाटक हाऊसफुल आहेत आणि सिनेमे का नाही, याच्यातला मूलभूत फरक असा आहे की अत्यंत चांगलं चाललेलं नाटक, याला आपण समजा प्रमाण मानायचं असेल तर 1000 प्रयोग त्याचे होतात, असं आपण धरू 2 मिनिटासाठी. ठीक आहे. आणि 1000 प्रयोग होणारं नाटक ऍक्च्युली जर का तुम्ही सिनेमाशी कम्पेअर केलं, तर सिनेमाचे जर का एक चांगला चित्रपट रिलीज होणार असेल तर दिवसाला 1000 शो असतात. ठीक आहे. आणि किमान 7 दिवस जर का ते चाललं सिनेमा चालला थिएटरमध्ये, तर किमान तुमचे 5000 शोज एका आठवड्यात होतात. आता 5000 शोज हाऊसफुल होणं हे कम्पेअर नाही होऊ शकत सिनेमाच्या 1000 प्रयोगांमध्ये, जे प्रयोग पुढचे 3 किंवा 5 वर्ष चालणार आहेत. ठीक आहे. फक्त म्हणजे नाटकाचे प्रयोग जे होतात ते फक्त शनिवार, रविवार आणि सोमवार किंवा सुट्टीचा दिवस या दिवशी होतात. आणि त्याचा आणि सिनेमाचा कुठलाही कंपॅरिझन होऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की सिनेमा बनताना जे पैसे तुम्हाला मिनिमम घालावे लागतात, त्याच्या 1 दशांश पैशांमध्ये एक नाटक उभं राहतं. म्हणजे नाटक खाली आहे आणि सिनेमा वर आहे हा मुद्दाच नाही, हे दोन वेगळे बिझनेस मॉडेल्स आहेत. हम्म. त्यामुळे त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. नाही नाही, मी प्रेक्षक इथे म्हणते नाटकांना की जात हा. नाही नाही, तो भाग आहे, महत्वाचा भाग आहे.
की हम्म. प्रेक्षक नाटकांना जातात, पण जर तुम्ही त्याचा रेशिओ काढला सिनेमाच्या ह्याच्याप्रमाणे, तर हम्म. जेवढी सिनेमे होतात एका वर्षात, म्हणजे हम्म. मागच्या वर्षी 2023 आणि 24 मध्ये, म्हणजे पूर्ण 2024 आपण धरूया, 119 सिनेमे रिलीज झाले. ठीक आहे. हम्म. 119 नाटकं रिलीज झालीत का एका वर्षामध्ये? नाही झालीत. हम्म. म्हणजे ज्या प्रमाणात सिनेमे बनतात, ज्या प्रमाणात सिनेमांचे शोज लागतात, आणि जेवढे प्रेक्षक त्याला अपेक्षित आहेत ते प्रचंड आहेत.